जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराडचं अजून एक प्रकरण बाहेर पडलेलं आहे आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं कशा प्रकारे गोरगरीब शेतकऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला आणि गंडा घालण्यात ते यशस्वी झालेले आहेत, ते या घटनेतून आता सिद्ध झालं आहे. सोलापूरमध्ये पंढरपूर येथे आज बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली. कमीत कमी 140 शेतकऱ्यांनी तक्रार तिथे दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यावर एक कारवाई करण्याची मागणी ही शेतकऱ्याकडून झालेली आहे. तरी सगळी प्रोसेस तर आपल्याला बघायची नक्कीच, आज शेतकऱ्यांसोबत काय घडले ते तर आपल्याला पाहायचंच आहे. परंतु आज पंकजाताई मुंडे, ज्या बीड जिल्ह्याच्या एक मोठ्या नेत्या मानवल्या जातात, त्यांनी आज असं म्हटलंय की सुरेश धस हे बीडचं राजकारण किंवा बीडचं नाव खराब करतात. तर पंकजाताई, बीडचं राजकारण सुरेश धस सुधरवतायत का खराब करताय, हा प्रश्न आता जनतेने तुम्हाला विचारला गेला पाहिजे. कारण तुमचा भाऊ किंवा तुमचे भावाचे जे साथीदार आहेत, ते ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये किंवा बीडमध्ये गुंडागिरी निर्माण त्यांनी केलेली आहे, ती गुंडागिरी तुम्हाला नेमकी चालते का, असा प्रश्न आता प्रत्येक सामान्य गरीब कार्यकर्त्याच्या किंवा महाराष्ट्रातील राहणाऱ्या बीडमधील राहणाऱ्या गरीब कार्यकर्त्याच्या मनात उद्भवला गेला आहे. आणि तुम्ही आज म्हणताय की फक्त सुरेश धसामुळे बीडचं नाव खराब होते. वाल्मिक कराडची आज स्टोरी मी सांगणार आहे की धनंजय मुंडेचं नाव घेऊन शेतकऱ्यांना वाल्मिक कराडनं नेमकं कसं फसवलेलं आहे. तर मित्रांनो, प्रसंग असा झालेला आहे, शेतकऱ्यांनी आरोप करताना त्या आरोप मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, त्या आरोपामध्ये त्यांनी असं काही सांगितलं गेलेलं आहे की वाल्मिक कराड जो आहे ना, तो हार्वेस्टरचं अनुदान, हार्वेस्टर माहिती आपल्याला, ऊस तोडणीला हार्वेस्टर गावाकडे किंवा शेतामध्ये ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा उपयोग केला जातो ऊस तोडणीसाठी. आणि ते हार्वेस्टर हे बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे आणि त्या शेतकऱ्यांचं एक अनुदान मिळत असतं त्यांना. 40% अनुदान हे राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना देत असतं. कमीत कमी त्या अनुदानाची रक्कम ही 35 ते 36 लाख रुपये इतकी होती आणि ती अनुदानाची रक्कम हे 2018 पासून शेतकऱ्यांना मिळत नव्हती. राज्य शासन किंवा केंद्र शासन त्याच्यामध्ये 2018 पासून हे शेतकऱ्यांना त्याचं अनुदान देत नव्हतं. आणि तेच अनुदान मी तुम्हाला मिळून देतो, मला 8 लाख रुपये द्या. कारण धनंजय मुंडे जे कृषी मंत्री आहेत, त्यावेळेसचे कृषी मंत्री होते, त्यावेळेसचे कृषी मंत्री हे माझ्या ओळखीचे आहेत किंवा ते माझ्या जवळचे आहेत आणि मी तुमचा हा जे आहे ते अनुदान रखडलेलं आहे, ते अनुदान मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो. शेतकऱ्यांना 11,20,00,000 रुपयाला गंडा घातला, त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही. कारण जे 140 शेतकरी होते त्याच्यामधले काही शेतकरी असेही होते ज्यांच्याकडे 2-2 हार्वेस्टर होते, त्या म्हणजे प्रत्येकी 8 लाख रुपये. त्याच्यामध्ये 2 शेतकऱ्याचे, समजा एका शेतकऱ्याकडे जर 2 हार्वेस्टर असले तर त्याला 16 लाख रुपये त्यानं त्या शेतकऱ्यांचा वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला दिलेले होते. हे सगळे पैसे कुठे घेऊन गेले होते, तर सह्याद्री अतिथीगृह जे आहे तिथं ते घेऊन गेले होते. तिथं धनंजय मुंडे कृषी मंत्री त्यावेळेचे ते सुद्धा उपलब्ध होते किंवा उपस्थित होते. त्यानंतर ते तिथे पैसे न घेता दुसऱ्या एका हॉटेलवर तिथे गेले आणि त्या हॉटेलमध्ये पैसे जमा केले आणि वाल्मिक कराडकडे आता जाब मागायला ज्यावेळेस या 2-3 महिन्यापूर्वी, 4-5 महिन्यापूर्वी शेतकरी परळीला गेले, त्यावेळेस शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि शेतकऱ्यांना तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि शेतकरी जर पोलीस ठाण्यात गेला तर शेतकऱ्यांना तिथं पोलीस ठाण्याची तक्रार सुद्धा लिहून घेण्याचं काम केलं नाही, उलट शेतकऱ्यांना तिथं मारहाण किंवा बदनामीचा प्रयत्न शेतकऱ्यांसोबत करण्यात आला. आणि आजच्या आपल्या पंकजाताई असतील किंवा जे कोणी सुरेश धसावर टीका करतात, सुरेश धस हे सुद्धा चांगले आहेत का नाही आपल्याला माहिती नाही, परंतु ज्यांनी ते आता जे राजकारण, ज्यांनी ते अवैध धंदे, ज्यांनी हे गुंडागर्दी वर आणली म्हणजे उपसून काढली, मुळातून उपसून काढली, जे की जनतेला माहित नव्हतं, महाराष्ट्रात राहून जनतेला माहित नव्हतं, भारतात राहून जनतेला माहित नव्हतं की परळीमध्ये अशा प्रकारे गुंडागर्दी चालते. ती गुंडागर्दी
ही सुरेश दसांनी माणसांच्या समोर आली किंवा आपल्या जनतेच्या समोर आणली. आणि त्याच्यामुळे सुरेश दसांना जर तुम्ही असं म्हणत असाल पंकजाताई, तर तुमचे बंधू किंवा तुमच्या परळीत नेमकं काय होतंय, तुमच्या परळी बीड जिल्ह्याची बदनामी करत नाही. म्हणजे ते झाकून जर राहिलं असतं तर बीडची बदनामी झाली नसती. झाकून 2 नंबरचे धंदे चालले असते, अवैध धंदा चालले असते, हे तुम्हाला बरं वाटलं असतं. त्यावेळेस बीडचं नाव खराब झालं नसतं. आणि शेतकऱ्यांना असं जबरदस्ती करून सगळे व्हिडिओ प्रूफ असताना धनंजय मुंडे सुद्धा तिथं व्हिडिओ प्रूफ मध्ये आहेत की ते पैसे घेऊन शेतकरी गेलेले होते त्या सह्याद्री अतिथीगृहावर, असे शेतकऱ्यांनी आरोप केलेत. आता यावर तुम्हाला काय म्हणायचे पंकजाताई, हे सुद्धा जनतेला कळायला हवंय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.